पूर्णाचे लड्डू झाले, तर याचे बनवतो लड्डू. आणि आमचं श्रीयांश खूप गोड खायचा शौकीन आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसं आणि आता वाजले 9:30 आणि आमची घडी बार बार बंद पडून राहिली आहे ना. त्याची शेल बदला, शेल काय शेल बदला. तर घडीचे शेल आणावे लागतील दुसरे. और श्रेयांश धुवून राहिलाय तोंड. श्रेयांश करू राहिला ब्रश. दिखा इकडे श्रेयांश. आमचं श्रेयांश करू राहिला ब्रश. गुड मॉर्निंग बोल. हाय बोल. हाय फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग म्हणून राहिलाय श्रेयांश. तर मी आता आरुकाजीने तोंड धुतले, तर आरुकाजीसाठी बनवते चाय. काजू तोंड धुतलं का तू ना. श्रेयांश आरुकाजीची चाय ठेवली, चाय बनत आहे. आणि हे पुरण खूप सारं उरलं, याच बनवतो मी मस्त लड्डू. कारण की आरुकाजू श्रेयांश पूर्णाचे पुढे खात नाहीये. त्याने कसे असे लड्डू बनवून दिला श्रेयांशला, तर श्रेयांशने खाल्ला. है ना श्रेयांश? लड्डू खाएगा ना? लड्डू खाएगा ना? पहिले तू तोंड धुवून ये जा. श्रेयांश जवळ होती, तू उठला तेव्हापासून परेशान करणं सुरू करते. तर लोक झोपते राहिलो, लयच बंद झालाय. तर पहा मस्त पूर्णाचे लड्डू झाले, तर याचे बनवतो लड्डू. आणि आमचं श्रेयांश खूप गोड खायचा शौकीन आहे. त्याला लड्डूचा शौक आहे गोडचा. ज्यादातर गोडच खाते आमचे श्रेयांश. खायला पण स्वाद लागू राहील माहिती काय. असे जरी चांगले राहिले ना, तर असेच लड्डू बनवा खरं चांगलं लागतं असं. आणि जोडायला ते एकदम आसानीने जुडतात ते लड्डू. ज्यादा मेहनत बी लागत नाही लड्डू जोडायला. असे 2-2 हाताने सुद्धा लड्डू जोडू शकतो काय. फक्त राहिलं पाहिजे चांगलं, खराब नाही झालं पाहिजे. गरमीचा टाइम आहे ना, हा गरमीचा टाइम आहे, तर खराब नाही झालं पाहिजे. नाहीतर हाय मस्त लड्डू म्हणजे लड्डू झाले. तर चाय बनवत माझे लड्डू तयार झाले पूर्णाचे. आता मी आरुकाजूला चाय देते. तर श्रेयांशने टॅटू बनवलाय. तर पहा श्रेयांशचा टॅटू दाखव. श्रेयांश अच्छा आहे. हा श्रेयांशचा टॅटू आणि हा त्याच्या दीदीचा टॅटू. आरूने बी टॅटू बनवला, तर श्रेयांशने बी टॅटू बनवला. तर आरुकाजू इथं करत आहे अभ्यास. आता उन्हाळ्या सुट्टीमध्ये सुद्धा मी त्यांना 1 घंटा अभ्यास करायचा सांगतो. काही पण ॲक्टिव्हिटीज करत राहा. आणि आज आहे मदर्स डे. तर मदर्स डेच्या तुम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मला पण माहिती नव्हती मदर्स डे आहे आज. तर माझ्या आरू आणि काजूनं मला सकाळी विश केलं, तर माहीत पडलं की आज मदर्स डे आहे. आणि तो दीदी को दे देना, 3-3 पेंसिल से लिखेगा क्या तू. दे दे बाबू. श्रेयांश जेव्हा भी आरू काजू पढ़ाई करायला बसली, अभ्यास करायला बसली की श्रेयांश अभ्यास करायला बसतो आणि परेशान करतो. त्यांच्या वस्तू घेऊन घेतो, पेन्सिल, इरेजर, शॉर्पनर घेऊन घेतो. बस खेळतो फक्त त्यासोबत आणि त्यांना परेशान करते खूप. दे दे बाबू. 3-3 पेंसिल, 4-4 पेंसिल से लिखेगा क्या तू. वो पेंसिल दे दे. मला दे देना मला तर द्या. मी पढ़ाई करतो ना, मी अभ्यास करतो ना. दे ना मला पेन्सिल. दे मला. दे मेरे पास. दे लवकर. दे ना. दीदी नाही, मला तर दे. मैं अभ्यास करूं? छोटी नहीं बड़ी चाहिए मेरे को. हाँ बड़ी. ये वाली. हाँ थैंक यू श्रेयांश. मैं पढ़ाई कर लूँ, लिख लूँ मैं इससे. दीदी को पढ़ाई करने दे. दे रही वापस दीदी पढ़ाई करके देती है ना. तू त्याजवळ पेन्सिल आहे ना, दाखव त्याजवळ पेन्सिल. दाखव मला. इतनी बड़ी पेन्सिल आहे तेरे पास. तो स्वयंपाकामध्ये भाजीचं
इतकं टेन्शन होतं तर भाजीमध्ये म्हटलं काय बनवा, तर भाजीमध्ये मी बनवलंय श्रेयांसाठी बनवली आहे. तर भाजीमध्ये मी पुलाव बनवून राहिला आलूचा पुलाव. आमच्या घरी हप्त्यातून 2 फेट बनतो. तर श्रेयांस तिखट खात नाही, श्रेयांसाठी मी बनवले फिक्की डाळ आणि आमच्यासाठी थोडी टमाटर चटणी आणि आलूचा पुलाव. तर मी कुकरमध्ये तेल टाकलंय. त्याच्यामध्ये टाकते टमाटर आणि कांद्याचं पेस्ट. कांदा टमाटर मिरची लसूणचा पेस्ट टाकलाय. त्याच्यानंतर मी टाकते हल्दी, टाकते लाल मिरची, जीरा, त्यात मी टाकते घरचा खडा मसाला घरी पिसलेला, त्यात मी टाकते आलू, आलू 2 मिनिट होऊ द्यायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये. आलू चांगलं झाले तेलामध्ये. त्याच्यानंतर पाणी टाकूया तिच्यात. चांगली कुरकुरीत राहिली आहे इथलं मसाल्याची. त्याच्यावर टाकूया आलू पुलाव बनवून तयार झालाय. बासमती आलू पुलाव बनवून तयार झालाय. आरूच्या पप्पाला मी अंडे सांगितले होते, पण आरूच्या पप्पाला टाइम झाला म्हणून मी आज आलू पुलावच बनवला. आलू पुलाव आणि टमाटर चटणी. लेकरायला आरू गाजीला भूक लागली होती म्हणून फटाफट मी आलू पुलाव बनवलाय. चला या जेवण करायला. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.